हम्म, हम्म. नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर आणि गाव आहे रोईखेडा आणि रोईखेडामध्ये आपण बघत आहोत कुट्टी, पाष्टाची कुट्टी करून सुद्धा आपल्याला खत तयार करता येतं, हे आपण बघत आहोत. आणि काय होतं, शेतकरी वर्ग ऊस गेला की पाष्टाला काडी लावतो आणि काडी लावली की झालं काम त्याचं आलं. पण काळ्या आईला आज कर्बाचं प्रमाण फार कमी झालं, काळ्या आईची रक्त कमी झालं. रक्त येण्याकरता, कर्बाचं प्रमाण वाढवण्याकरता हा असा कुट्टी करल्या जाते. आणि आज आपण कुट्टी बघतो आहो पाष्टाची. ऊस गेल्यानंतर पाष्टाची कुट्टी करून जागेवर ठेवणे. पोटॅशचं प्रमाण भरपूर असतं आणि शेतामध्ये पोटॅशचं प्रमाण मुळातच आहे, पण पाष्टामध्ये सुद्धा पोटॅश काही प्रमाणात आढळतो. आणि बाष्परोधक आणि तयार होणे आणि बाष्परोधक अशा पद्धतीचं हे काम चालू आहे. आणि आज आपण कुट्टी मशीन सध्या शेतकऱ्यांनी चालू केलं आणि कुट्टी बघतो आपण. याच्यामधला एक चांगला उपक्रम यंत्रणा काढली आणि एक कुट्टी करून शेतकरी झाडाजवळच म्हणजे ऊसाच्या बेटाजवळच खत टाकतोय आणि कुट्टी करून टाकतोय. एक चांगलं काम. समोर ट्रॅक्टर चालू आहे आणि ते ट्रॅक्टर कुट्टी करताय आणि फिरताय आणि जागेवरच कुट्टी तयार करून खत टाकणे. आता या दिवसामध्ये खूप तापमान वाढेल, पण जागेवरचंच तापमान हे तापमानरोधकसुद्धा आहे आणि याला पाणी देण्याची सुद्धा एवढी गरज भासणार नाही आता. म्हणून आज आपण कुट्टी पाष्टाची तयार करण्याची पद्धत, तो तव्याचा कुळव, त्या बाबत बघत आहो आणि समजून घेत आहो. आणि दिवसेंदिवस काडी कचरा शेतामध्ये टाकला तर नक्कीच त्याचं खत तयार होतं आणि खत तयार झालं की ती भूमाता सशक्त होते आणि एक प्रकारचं कर्बाला चालना मिळते वाढण्याला. आणि एक चांगलं काम म्हणून आज बघत आहो आपण. अशी सर्व शेतकऱ्यांनी जर विनंती केली की जिथे तिथं ऊसाचे थळं आहे, मोठे मोठे ऊस आहे, अशा जागेला आता कुट्टीचे प्रमाण सुरू झाले आहे. आणि कुट्टी करून जागेवरच पाचट जिरवणे, मुरवणे, कुजवणे हा एक मस्त उपक्रम चालू झाला आहे आणि तो आज बघत आहो आपण. आणि हे सगळ्याच शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बरेचसे शेतकरी काय करतात, ऊस गेला की लगेच पाष्टाला बाजूनं गोळा करणे आणि काडी लावणे. पण याच्यात काही एवढं हे नाही, पण याच्यामुळे खत तरी तयार होतं हे तरी लक्षात येतं आपल्या. हळूहळू आता आपण कुट्टी मशीनकडे चाललो आहोत. ही समोर कुट्टी मशीन चालू आहे, कुट्टी मशीन. आणि या कुट्टी मशीनच्याद्वारे हा पाष्टाचा सगळा कुट्टी करणं चालू आहे. हे आपण कुट्टी मशीन बघत आहोत. हे पाष्टाचं कुट्टी मशीन. आता पाचट बघा कसं कुटतंय, वर घेत आहे, बारीक करत आहे, खाली टाकून देत आहे. सगळं पाचट वर घेत आहे, मध्ये क्रश करत आहे, पाठीमागं टाकून देत आहे. एक थ्रेशर टाईप काम चालू आहे, हे बघत आहो आपण. बघा कसं आहे, किती म्हणजे खत तयार होतं, किती मोठं काम आहे. हे सर्व शेतकऱ्यांना आवर्जून शिकायला पाहिजे, ज्ञान घ्यायला पाहिजे. ज्ञानच हे मोठं महत्त्वाचं आहे. काडी लावून काय मिळणार नाही आपल्याला, पण शेतात आणि ते शेतातलं शेतात जर दिलं आपण तर नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.